नमस्कार. प्रत्येक प्रेरणादायी यशस्वी व्यक्तीच्या मागे कथा असते, संघर्षाची, मेहनतीची आणि स्वप्नाची. अशीच एक प्रेरणादायी व्यक्ती आज आपल्यासोबत. नेक्स्ट मार अरे चला अरे मार हे असोसिएशन बऱ्याच लोकमतसोबत जोडल्या गेलेल्या आठवणी. सोबतचे आमचे आणि फार जुने ए बाबा ए खाली बस ना ए जेव्हा महाराष्ट्रीयन ऑफ द इयर बरोबर तनुरेखाची सुरुवात झाली तर ते गेले 2015-16 पासून आम्ही त्यांच्यासोबत आहोत. कारण महाराष्ट्रीयन ऑफ द इयर हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जे वेगवेगळ्या कार्यक्षेत्रातनं आलेले लोकांना डेमोक्रेटिक प्रोसेस फॉलो करून ते अवॉर्ड दिले जातात. त्याच्यामुळे हा फार प्रतिष्ठित अवॉर्ड आहे आणि पनोरिकाला त्याच्यासोबत आज आम्ही टॅक्सच्या रूपात आमिर सर अरे यार अच्छा मिल रहा था भाई घर पे. कॉन्ट्रीब्युशन आमचं एक छोटंसं GDP रुकता हो आणि जवळपास 50 लाख जॉब्स क्रिएट करते. सर या समोर सर सामने इकॉनॉमी मॉडेल घेतलं आमिर सर तर जवळपास 9 लाख जॉब्स एकट्या पनोरिका आज कॉन्ट्रीब्यूट करते आहे. बहुत गंदी लाइट. दादा अजून थोडं खाली होणार का? विकी भाई ऊपर इतना प्रेम भाई नेक्स्ट मार पुन्हा एकदा सांगतो वो पासिंग आणि तारे जमीन सर समोर आणि मगाशी छावा कडे गे छावा एकदा तारे जमीन पर विकी भाई सेंटर विकी प्लीज साऱ्यांना जमिनीवर आणण्याचं काम केलं. गमतीचा भाग आहे पण तोही हिट झाला, तारे जमीन पर झाला आणि आमचाही हिट झाला. लोकमत आपल्या पाठीशी होतं. खरं म्हणजे एका वो भाई आणि दुसऱ्या बाजूला चित्रपट क्षेत्रातला शस्त्रतारा असे 2 तारे एकत्र जमिनीवर आपल्याला पाहायला अनुभवायला मिळतील. कारण या ठिकाणी देवेंद्रजी तेल लावलेले पैलवान आहे. पकडीमध्ये येत नाही आणि अगदी तुम्ही कुस्तीवर आधारित दंगल हा चित्रपट केला असला तरी आमच्या देवेंद्रजींना दोन्ही प्रचार कधी देऊ शकत नाही हा विश्वास खरं तर देवेंद्रजी अरे काय भाई काय अरे भाई अरे शूट चालू है. कारण देवेंद्रजींनी तरुण असताना मॉडेलिंग सुपर मॉडेलही झाले, सुपर हिरोही झाले. असो मुळात इंटरव्यू ले रहे तुम लोग हे मला वृत्तपत्र वाटत नाही. तर ती सामाजिक भावनेनं लोकांसाठी करणे आणि प्रेरणादायी अशी मोठी संस्था आहे. ज्यांच्या पाठीशी असतं लोकमत, त्यांची राजकारणात वाढते पण विकी भाई वो छोड़ दो आप मार्ग पे आ जाओ आणि म्हणून समाजामध्ये